जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. भाषा पैशाचीच्या या नवीन भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. पुढच्या आठवड्यात बजेट जवळ आलंय, पण बजेटकडे जाण्यापूर्वी आज आपण पेन्शन फंड बद्दल बोलणार आहोत. निवृत्तीनंतर पुढे काय, त्यासाठीची आर्थिक तरतूद कशी करायची हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात असतो आणि नेमकी सुरुवात कशी करायची या गुंतवणुकीसाठी हा सुद्धा एक प्रश्न असतो आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या शोच्या माध्यमातून मिळवायचा प्रयत्न आपण करणार आहोत. पेन्शनचं जर टेन्शन तुम्हाला असेल तर ते खलास करण्यासाठी हा कार्यक्रम आहे. तुमचे प्रश्न तुम्ही या कार्यक्रमात आपल्या तज्ज्ञांना विचारू शकता. तुम्हाला माहिती आहे फोन नंबर आमचा टेलिव्हिजन स्क्रीनवर येतोच आहे. फोन करून आमच्या तज्ज्ञांशी थेट बोलून तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मिळवू शकता. त्यासाठी तृप्ती राणे ज्या चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि आर्थिक नियोजनकार आहेत ते आपल्याबरोबर आलेले आहेत आणि त्यांच्याशीच आपण आज चर्चा करणार आहोत. मला आता जर मी तुम्हाला शोचं बघितलं स्वरूप आपल्या, तर हेच पहिलं विचारायचं आहे की पेन्शनचं टेन्शन खलास करायचं कसं? खूप योग्य असा प्रश्न आहे आणि आताच्या वाढत्या महागाईमध्ये त्यात समोर जेव्हा आपले फिक्स डिपॉझिटवरचे रेट घसरताना आपण बघत आहोत, त्यात पेन्शनचं टेन्शन नक्कीच घेण्याजोगं आहे आणि ते जितक्या लवकर आपण घेऊन कामाला लागू ते बरंच पडेल. पेन्शन फंडची सुरुवात आपण खरं आपल्या वयाच्या जितक्या लवकर अक्युम्युलेशनसाठी म्हणजे आपण जे गोळा करणं म्हणतो आणि त्याचं व्यवस्थित गुंतवणूक करणं म्हणतो ते जितक्या लवकर करू तेवढं चांगलं आणि म्हणून जेव्हा नोकरी लागते तेव्हापासून रिटायरमेंटची तयारी आपण करणं गरजेचं आहे. बरोबर. पण ही तयारी नेमकी करायची कशी? म्हणजे आता अनेक कंपन्या आहेत ज्या आपल्याला पेन्शन ऑफर करतात. सरकारी पेन्शन योजना आहेत, खाजगी पेन्शन योजना आहेत. आपल्याला कंपनी PPF अकाउंट देऊ करते, म्हणजे कंपनीमध्ये नोकरी लागल्या आपण PPF अकाउंट सुरू करतो. तर या सगळ्यामध्ये जो 60 नंतर आपल्याला लागणारा पैसा आहे ज्याच्यावर आपण आज फोकस करतोय, त्याची तरतूद ही नेमकी करायची कशी? आपण जेव्हा पेन्शन गोळा करायच्या गोष्टी करतो तेव्हा सर्वात प्रथम त्याच्यात येतं ते म्हणजे बचत करणं. आपल्या वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यांवर आपल्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. तर त्या जबाबदाऱ्यांचा पहिला आढावा घेत आपल्याला किती पगार मिळतोय, त्यातला किती आपला घरच्या गोष्टींसाठी खर्च होतो, किती आरोग्यासाठी खर्च होतो आणि आपल्या इतर गोष्टी ज्या गरजेच्या आहेत, जसं मुलं झाल्यानंतर मुलांची शिक्षणं आहेत, घरात आईवडील असतील तर त्यांच्या मेंटेनन्ससाठीचे खर्च आहेत, हे सगळे वजा करून आपण जेव्हा आपल्या हातात किती पैसे उरतात आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवून त्याचे रिटर्न्स कसे मिळतात यानुसार आपण वर्कआउट करतो की आपल्याला रिटायरमेंट नंतर एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी किती पैसा लागणार आहे. हे करताना जसं तुम्ही म्हणालात की आज आपल्याकडे वेगवेगळे पर्याय आहेत. सरकारी योजना तर आहेतच आणि शिवाय प्रायव्हेट सेक्टरमधून सुद्धा आपल्याला आपला पेन्शन फंड तयार करण्यासाठी वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. परंतु प्रत्येक प्रोडक्ट हे याचं आपण 3 गोष्टींवर ॲनालिसिस करतो. ते म्हणजे हे प्रोडक्ट आपल्याला किती सेफ पद्धतीने रिटर्न ऑफ कॅपिटल म्हणजे आपल्याला त्याच्यातून मिळणारा फायदा, त्याच्यात होणारी कॅपिटल ग्रोथ, दुसरं आपल्याला किती त्याच्यात तरलता मिळते आणि तिसरं आपला पैसा किती सेफ आहे. या 3 गोष्टींवर आपण डिसाईड करतो किंवा आपण ठरवतो की आपला पैसा कोणत्या प्रोडक्टमध्ये गेला पाहिजे. उदाहरणार्थ PPF एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड आणि त्याच्याबरोबर असणारं व्हॉलंटरी प्रॉव्हिडंट फंड हे आपल्याला कंपल्सरी ऑलमोस्ट झालेलं आहे EPF जे आपण म्हणतो आणि याच्यामध्ये आपल्याला फिक्स्ड रेटने पैसे मिळतात. परंतु एक लक्षात घ्या की हे पैसे महागाई मारण्याच्या कामी येत नाहीत. त्याच्यामुळे एक सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला डेफिनेटली एक फिक्स्ड इन्कम प्रोडक्ट म्हणून VPF PPFकडे बघावं लागतं, EPFकडे. ॲट द सेम टाईम म्हणजे त्याच वेळेला एक ग्रोथ पैसा ज्याला म्हणतो की जो वाढला पाहिजे, त्या वाढीव पैशासाठी आपल्याला इक्विटीची मदत घ्यावी लागते. मग इथे म्युच्युअल फंड हे आपल्या खूप फायद्याचे ठरतात आणि जितका जास्त काळ आपल्याकडे आपला पेन्शन तयार करण्यासाठी असेल तितका जास्त काळ आपण इक्विटीमध्ये राहिलो तर त्याचे फायदे अगणित असतात आपल्यासाठी. आणि म्हणून आपली रिटायरमेंट प्लॅनिंग करताना सर्वप्रथम आपण किती पैसा वाचवतोय, तो कोणत्या ठिकाणी घालवू शकतो आणि त्याच्यातून मिळणारे रिटर्न्स हे आपल्याला किती काळामध्ये सेफली मिळू शकतात आणि आपली कॉस्ट ऑफ लिव्हिंग त्याच्यातून व्यवस्थित पद्धतीने हाताळली जाऊ शकते, हे ॲनालिसिस आपल्याला लवकरात लवकर करून घ्यायचं आहे.
बरोबर. आणि त्या दृष्टीनेच आपण तृप्ती राणेंसारख्या तज्ज्ञांची भेट घ्यायची आहे रेग्युलरली, नियमितपणे, जेणेकरून आपल्या रिटायरमेंटची सोय आपण कशी करायची याचा आपण अंदाज घेऊ शकू. आपण पुढचा जो महत्त्वाचा इथे प्रश्न येतो तो म्हणजे 60व्या वर्षानंतर नियमितपणे तुम्हाला एक रक्कम हातात देणारी ही योजना आहे पेन्शन. याचा अर्थ या रकमेची हमी आपल्याला हवी. बरोबर. बरोबर, अगदी आणि बरोबर. त्या दृष्टीनं या गुंतवणुकीची म्हणजे या गुंतवणुकीची किंवा पेन्शन स्कीमची वैशिष्ट्ये अशी नेमकी काय आहेत? आपले पैसे जे आपण पेन्शन फंडात गुंतवतो ते नेमके कुठे जात असतात जेणेकरून आपल्याला ही हमी मिळू शकते? अच्छा, आता इथे दोन पर्याय असतात. एक म्हणजे ज्या सरकारी योजनेमध्ये आपण पैसा आजपर्यंत गुंतवत आलो, जे ट्रेडिशनल रिटायरमेंट प्रोडक्ट ज्याला आपण म्हणतो, की मग ते एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड असो किंवा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड असतो, याच्यामध्ये आपण जी पैसे दर वर्षाला गुंतवतो, मग ते एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन, एम्प्लॉई कॉन्ट्रीब्युशन किंवा PPFमध्ये आपलं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन जे असतं ते कम्प्लिटली कॅपिटल सेफ असतं. त्याच्यामुळे आपण एक अचूक पद्धतीने आपल्याला किती रिटर्न्स मिळू शकत आहेत याचा एक अंदाज बांधू शकतो. गेल्या वर्षभरांमध्ये आपण बघितलं असेल की त्याच्यावरचे इंटरेस्ट रेट कमी होत आलेले आहेत आणि पुढच्या काही वर्षांमध्ये सुद्धा ते अजून कमी होण्याचे चान्सेस असल्यामुळे थोडंसं आपल्याला अंदाज बांधताना इंटरेस्ट रेट्सचं ॲडजस्टमेंट करणं गरजेचं आहे. तर हे झालं फिक्स्ड इन्कम प्रोडक्टमध्ये कम्प्लिटली कॅपिटल सेफ. टॅक्स प्लॅनिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा हे खूप सोयीचं पडतं, कारण एक्झेम्प्ट अशी ही स्कीम असल्यामुळे आपण विथड्रॉल करताना कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही. कॉन्ट्रीब्युशन्स हे आपल्याला टॅक्स वाचवण्यात मदत करतात. आता आपण जर प्रायव्हेट सेक्टरमधल्या पेन्शन फंड्स बघितल्या तर पेन्शन फंड्स हे आपल्याला LIC सुद्धा देतं, आपल्याला म्युच्युअल फंडसुद्धा देते आणि शिवाय आपण स्वतःचा पेन्शन फंडसुद्धा क्रिएट करू शकतो. लाँग टर्म आपण जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्या, मग ते इक्विटी असो किंवा बॅलन्स्ड म्युच्युअल फंड असो, यांच्यातले सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन्स या पद्धतीचा वापर करून आपण दर महिन्याला एक जी रक्कम आपल्याला खर्चाला लागते किंवा हाताळण्यासाठी लागते, ही रक्कम आपण व्यवस्थितरित्या दर महिन्याला ड्रॉडाऊन करू शकतो. टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू लाँग टर्म असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला तो हे झिरो टॅक्सचा फायदाही होतो आणि फक्त एक होतं की ह्या इन्व्हेस्टमेंट्स वयाच्या जेवढ्या लवकर सुरू करू तेवढी आपली चांगली कॉर्पस तयार होते. तुम्ही म्हणाल 58व्या वर्षी मी इक्विटीमध्ये एक्सपोजर घेईन आणि 60व्या वर्षापासून मला जर ड्रॉडाऊन करायचं असेल तर हे प्रपोजिशन थोडंसं रिस्की होऊन जातं आणि आपली जर जोखीम घ्यायची ताकद जास्त नसेल तर मात्र इट इज म्हणजे मी असं म्हणेन की आपण मग ट्रेडिशनल प्रोडक्टकडे राहिलेलं किंवा LICचे पेन्शन फंड्स जे आहेत किंवा सेफ पेन्शन फंड्स जे आहेत यांच्याकडे राहिलेलं जास्त बरं आहे. बरोबर. पेन्शन स्कीम नेमकी कशी निवडायची, पेन्शनच्या योजना कशा निवडायच्या हे तर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहेच. त्यापूर्वी एक प्रश्न घेऊया आपण. आपले प्रेक्षक समीर पाटील फोन लाईनवरून आपल्याशी जोडले गेले आहेत. कोल्हापूरहून त्यांनी फोन केला आहे. समीरजी, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. मॅडम नमस्कार, मी समीर बोलतोय कोल्हापूरवरून. माझं PPF खातं पण आहे आणि माझ्या अनेक मित्रांनी पेन्शन फंडात गुंतवणूक केली आहे, तर तशी ती करायची गरज आहे का, हा माझा प्रश्न आहे. थोडं आपण बोललोय या मुद्द्यावर. नोकरी करता तुम्ही आणि तिथे तुमचं PPF अकाउंट आहे, बरोबर? होय होय. बरोबर. ओके, आणि तरी मग वेगळ्या पेन्शन योजनेची गरज आहे का असं ते विचारताय? ॲक्च्युली समीरजी, आता मगाशी मी जसं सांगितलं आहे की तुमच्या राहणीमानाचे खर्च किंवा तुम्हाला रिटायरमेंटनंतर लागणारा पैसा याच्यावर तुम्हाला रिटायरमेंटचं कॉर्पस किंवा आपण जो म्हणतो की पेन्शन फंड किती असायला पाहिजे हे तुम्ही जर आधी काढलं तर त्याच्यानुसार मग आपल्याला उलट कॅल्क्युलेशन घेऊन चालायचं आहे की उदाहरणार्थ आपल्याला जर रिटायरमेंटच्या वेळेला 1 कोटीची कॉर्पस लागत असेल तर 1 कोटी कॉर्पस जमा करण्यासाठी आता आपल्याला किती कॉन्ट्रीब्युशन बाजूला काढायला लागेल आणि ते कोणत्या प्रोडक्टमध्ये घालावं लागेल. तर तुम्ही जर ॲडिशनल पेन्शन फंडाच्या गोष्टी करत असाल तर मी अज्युम करेन की तुमचं वय जर साधारण 30शीत किंवा 40शीत असेल तर तुम्ही पेन्शन फंड हा पर्याय निवडायच्या ऐवजी जर रिस्क प्रोफाईल तुमचं चांगलं आहे म्हणजे जोखीम घेण्याची ताकद थोडी असेल तर तुम्ही ॲडिशनल कॉर्पस हे बॅलन्स्ड इक्विटी फंड किंवा प्युअर इक्विटी फंड्सच्या माध्यमातून थोडे SIPs सुरू करून नक्की चांगली कॉर्पस तयार करू शकाल. नक्कीच. थोडक्यात म्हणजे तुमचं जे नियमित PPF अकाउंटमध्ये पैसे जात आहेत त्याच्या व्यतिरिक्त एखादी पेन्शन स्कीम निवडायला हरकत नाही आणि तिथे तुमच्या जोखीम पत्करायची तयारी बघून त्याप्रमाणे अशी एखादी चांगली योजना निवडा. आपण म्हणतोय चांगली योजना, पण ती चांगली योजना म्हणजे कशी ते सुद्धा जाणून घेऊया, कारण खरंच समोर अलीकडे भरपूर पर्याय पेन्शन फंडांचेच सुद्धा आहेत. म्हणजे मी नावं नाही घेत, पण प्रत्येक जवळजवळ बँकेचे पेन्शन फंड्स आहेत, सरकारी अनेक योजना आहेत. आपल्याला हवी असलेली पेन्शन योजना कशी निवडायची, पेन्शन योजना निवडताना नेमकं काय बघायचं?
खूप योग्य असा हा प्रश्न आहे की आपल्याला आज बरीच लोक फोनवर किंवा नातेवाईक स्पेशली जे पेन्शन प्रोडक्ट्स विकतायत त्यांच्याकडून भडीमार होत असतो की ही स्कीम घ्या व आत्ता तुम्ही एवढे पैसे भरले तर तुम्हाला इतक्या वर्षांनी त्याचे एवढे मिळतील किंवा एवढी पेन्शन मिळेल. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ती योजना नक्की काय आहे, काय देणार आहे, किती वर्ष देणार आहे, हे सगळं लिखित स्वरूपात बघणं फार गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला एजंट्स म्हणा किंवा जे सल्लागार आहेत ते फक्त तोंडी माहिती देतात आणि त्यांच्या भरोशावर आपण मग पेन्शन कॉन्ट्रीब्युशन करायला सुरुवात करतो. परंतु मग असं कालांतराने लक्षात येतं की ती पेन्शन कॉन्ट्रीब्युशन सफिशियंट नव्हती, पुरेशी नव्हती आणि मग आपल्याला हवे तसे तितके फायदे त्याचे झाले नाही. त्याच्याशिवाय आपण जसं जेवढं वाचन कराल की कोणत्या प्रकारच्या योजनेमध्ये घातल्यानंतर कोणत्या प्रकारची जोखीम सहन करावी लागते आणि त्याच्यासमोर आपल्याला परतावे कसे मिळतात, तर या पद्धतीने जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा कोणत्या पेन्शन प्रोडक्टमध्ये घालायचं हे आपण स्वतःहून वर्कआउट करू शकतो. त्याशिवाय तुमचे जे सल्लागार असतील त्यांना तुम्ही तुमची गरज जर समजावली तर ते तुम्हाला चांगल्या प्रोडक्टकडे नक्की गाईड करू शकतील. बरोबर. पुढचा प्रश्न घेऊया. पवन गायकवाड सांगलीहून त्यांनी आपल्याला फोन केलाय. पवनजी, तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. मॅडम मला असं विचारायचं आहे की विचारा तुमचा प्रश्न, सलग विचारा. आपल्याला का नाही 60 वर्ष जास्त होतात, तर 50 वर्षापर्यंत होऊ शकत नाही पेन्शन. अच्छा. नाही, मला कळलं नाही. त्यांचे असं म्हणतात 60 वर्षापर्यंत थांबायला लागतं पेन्शनसाठी, तर 50व्या वर्षी नाही का मिळू शकणार? तुम्ही कोणत्या प्रकारची पेन्शन योजना स्वीकारता त्याच्यावर आहे. आता जसं मी मगाशी म्हटलं की जर तुम्ही स्वतःचा पेन्शन फंड हा म्युच्युअल फंडा थ्रू क्रिएट केला म्हणजे बनवला तर तुम्ही 45 काय 40व्या वर्षी सुद्धा रिटायर होऊन आपली स्वतःची पेन्शन सुरू करू शकता. त्यामुळे ज्या पद्धतीने तुम्ही पेन्शन फंड तयार करताय आणि जे प्रोडक्ट त्याच्यासाठी वापरताय त्याच्या प्रत्येकाची वयोमर्यादा असल्यामुळे तुम्ही ते तपासलं तर त्यानुसार तुम्ही तुमच्या पेन्शन कधी ड्रॉ करायची हे वर्कआउट करू शकता. बरोबर. एक पुढचा फोन कॉल आलाय. रवींद्र भावे फोन लाईनवरून आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याशी आधी बोलूया, त्यानंतर मला वाटतं मगासचा जो पवन यांचा प्रश्न होता थोडा आपण डायव्हर्सिफिकेशनवर बोललं पाहिजे म्हणजे किती पेन्शन फंडात टाकायचे आणि इतरही काही योजना आपल्या गाठीशी हव्यात ज्यातनं तुम्ही 50व्या वर्षी पण पैसे म्हणजे जेव्हा लागतील तेव्हा पैसे विड्रॉ करू शकाल. सगळेच पैसे आपल्याला काही पेन्शन फंडात टाकायचे नाहीयेत. रवींद्र भावे यांच्याशी आधी यांचा प्रश्न आधी जाणून घेऊया. रवींद्रजी, तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझं वय आज 50 वर्ष आहे आणि माझे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट रेग्युलर आहे. ओके. आज 50व्या वर्षी मी पेन्शन फंड एखादा सिलेक्ट करून त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करणं कितपत योग्य आहे? तुम्ही नोकरी करता का? म्हणजे अजूनही नोकरी सुरू आहे तुमची? अजून नोकरी सुरू आहे. बरोबर. तुम्ही अजूनही पेन्शन फंडात इन्व्हेस्टमेंट करू शकता, परंतु ऑलरेडी जर तुम्ही म्युच्युअल फंड हे प्रोडक्ट तुमच्या पोर्टफोलिओमध्ये घेतलेलं आहे तर मी इनफॅक्ट तुम्हाला सजेस्ट असं करेन की मग तुम्ही म्युच्युअल फंडमधलंच तुमचं SIP जर वाढवलं तर तुम्हाला नक्की त्याचा जास्त फायदा होईल. कारण एक साधारणपणे जर आपण बघितलं तर आपण 60 हे रिटायरमेंटचं वय समजतो, तर पुढच्या 10 वर्षांमध्ये तुम्ही एखाद्या पेन्शन फंडपेक्षा स्वतःचं इक्विटी पेन्शन फंड हे जास्त चांगल्या पद्धतीने वाढवू शकाल. बरोबर. तुम्हाला सल्ला हाच असेल रवींद्रजी की तुम्ही म्युच्युअल फंड मधलं तुमचं एक्सपोजर, म्युच्युअल फंड जे तुम्ही घेताय त्यातले तुमची SIPची जी रक्कम असेल ती थोडीफार वाढवा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. या क्षणी वेगळ्या पेन्शन फंडमध्ये जाण्याची तितकीशी गरज नाही. पण तृप्ती मॅडम, आत्ता जे आपण ज्या विषयावर बोलत होतो ते म्हणजे 50व्या वर्षी नाही का विड्रॉ करता येणार, आणि तिथे मला वाटतं एक हा मुद्दा असा उरतो की आपल्याला पेन्शन फंड हे साठा म्हणजे नोकरी नंतर वापरायचे पैसे आहेत त्याच्याबद्दल आपण पेन्शन फंडाच्या द्वारे बोलतोय. 50व्या वर्षी आपल्याला मिळणारच नाही, म्हणजे आपली काही रोजच्या खर्चासाठी तरतूदच असू नये असं नक्कीच नाही आहे. नाही, डेफिनेटली नाही. कारण शेवटी काय आहे, आपल्या गरजा कशा आहेत, आपल्या गरजांच्या पलीकडे आपल्या हौशी मौजी काय आहेत आणि आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं आहे त्याच्यानुसार आपल्याला लागणारा पैसा आपण वेळोवेळी ठरवत असतो. त्याच्यामुळे पेन्शन फंडाचा सुद्धा जेव्हा पैसा आपण जमवतो तो सुद्धा पैसा अडीनडीला आपल्याला गरजेला मिळायला पाहिजे ही अपेक्षा असणं बरोबरच आहे. आणि म्हणून तरलता जे आपण म्हणतो की लिक्विडिटी फॅक्टर हा आपल्याला नेहमी तपासणं आहे की जिथे आता उदाहरणार्थ आपल्या नॅशनल पेन्शन स्कीम जो प्रकार आहे तिथे 60 वर्षाच्या आधी तुम्हाला पैसेच काढता येत नाही. त्यामुळे जरी हा खूप एक लॉंग टर्म ॲसेट क्रिएशनचा चांगला मार्ग गव्हर्नमेंटने आज आपल्याला दिलेला आहे तरीही
ही लिक्विडिटी कमी असल्यामुळे इथे सगळा पैसा आपण पेन्शनचा नाही ठेवू शकत आणि म्हणून अशा वेळेला आपल्याला इतर इन्व्हेस्टमेंट पर्यायसुद्धा अवलंबायला लागतात. मग त्याच्यासाठी आपण डेट म्युच्युअल फंड म्हणा, इक्विटी म्युच्युअल फंड म्हणा, युलिप सारख्या स्कीम्स म्हणा, जे आपल्या जोखीम घेण्याच्या ताकदीच्या अनुरूप असतील तसे वेगवेगळे पर्याय हे आपल्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवावे लागतात. बरोबर. म्हणजे एकट्या पेन्शन फंडवर अवलंबून न राहता आपली गुंतवणूक ही कायम जसं म्हणतात 3 ते 4 प्रकारांमध्ये विभागलेली असावी आणि त्या दृष्टीने जर तुम्ही पुढे गेलात तर नक्कीच तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजाही तितक्याच चांगल्या रीतीने भागवू शकाल. एकनाथ पवार नाशिकहून त्यांनी आपल्याला पुढचा फोन केलाय. एकनाथजी, तुमचं स्वागत आहे कार्यक्रमात. तुमचा प्रश्न विचारू शकता. आमचा प्रश्न असा आहे मॅडम की जे आपण पेन्शन म्हणताय म्हणजे पेन्शन आहे का पैशांचं व्याज आहे? ओके, ठीक आहे, तुमचा प्रश्न लक्षात आला. तुम्ही म्हटलेला प्रश्न अगदी बरोबर आहे. पैशाचं व्याज असंच समजा तुम्ही, कारण आपण काय करतोय, आपण एक मोठी रक्कम आपल्या वर्किंग लाईफमध्ये एकत्र करतो आणि त्याच्यातून मग आपण आपला एक मंथली पगार सुरू करतो असंच त्याचा अर्थ होतो. तर फक्त व्याज हा प्रकार जी फिक्स डिपॉझिट असतं किंवा कॉर्पोरेट डिपॉझिट असतं ह्याला लागू पडतं. तर तेच जर आपण म्युच्युअल फंडांच्या बाबतीत किंवा शेअर्सच्या बाबतीत म्हटलं तर ते गेन्सच्या स्वरूपात आपल्याला मिळतं, फायद्याच्या स्वरूपात मिळतं. तर एक प्रकारे व्याज हे समजण्यासाठी सोपं आहे, पण तसं बघायला गेलं तर ही आपणच तयारी करतो पुढच्या पगाराची. खरं आहे. म्हणजे 60व्या वर्षानंतर आपण हे पेन्शन का म्हणतोय याला, कारण 60व्या वर्षानंतर आपल्याला नियमित पगार मिळणार नाहीये. अशा वेळी एक नियमित उत्पन्नाचा स्रोत राहावा यासाठी पेन्शनची, म्हणजे त्याला आपण मराठीत निवृत्ती वेतन असंच म्हणतो आणि तोच त्याचा खराखुरा अर्थ आहे. आणि म्हणून जरी ते व्याज असलं तरी तुमच्याकडे ते नियमित आय एक सुरू राहील 60व्या वर्षानंतर, यासाठीची ती सोय आहे. एक महत्त्वाचा मुद्दा आत्तापर्यंत आपण बोललो नाहीये किंवा चर्चा केली नाहीये, तो असा आहे की पेन्शनवर मिळणाऱ्या करबचतीचा. पेन्शनवर म्हणण्यापेक्षा जी गुंतवणूक आपण पेन्शन फंडांमध्ये करतोय त्यावरच्या करबचतीचा असा काही फायदा आपल्याला मिळतो का आणि तो कुठच्या योजनांमध्ये? खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि जनरली जेव्हा 60व्या वर्षानंतर आपली बाहेरची मिळकत ज्याला आपण म्हणतो ती कमी होत असताना जेव्हा आपण आपल्या इन्व्हेस्टमेंट्समधून पैसे काढायला लागतो तेव्हा सर्वात मोठा प्रश्न हा आपल्यासाठी असतो, तो म्हणजे टॅक्सचा. आणि साहजिकच आहे हे की जितका कमी टॅक्स बसावा तितका आपल्याला ते हिताचं असतं. आणि म्हणून जेव्हा पेन्शन फंडांचे पर्याय आपण निवडतो तेव्हा आपल्याला त्यांची टॅक्स एफिशियन्सी बघणं फार गरजेचं असतं. जनरली बघायला गेलं तर पेन्शन फंड्स हे सॅलरी सारखे टॅक्स होत असल्यामुळे आपला जो टॅक्सचा स्लॅब असेल त्यानुसार आपली ॲन्युअल इन्कम पेन्शन इन्कम टॅक्स होत असते. आणि म्हणून जेव्हा आपण इतर पर्याय निवडतो, मी जसं म्हटलं की म्युच्युअल फंडा थ्रू जेव्हा आपण वर्कआउट करतो, साधारणपणे इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा आपण आपली स्वतःची पेन्शन तयार करतो त्याच्यातून विथड्रॉल 1 वर्षानंतर कम्प्लिटली टॅक्स फ्री होऊन जातात. NPSमध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही 60व्या वर्षी लमसम विथड्रॉल करता तेव्हा 40% तुमचं कॉर्पस हे तुम्ही फ्रीली विथड्रॉ करू शकता. 20% कॉर्पस विथड्रॉ करताना टॅक्स बसतो. उरलेले 40% ची तुम्हाला मंथली पेन्शन घ्यावी लागते, ज्याच्यावर तुमच्या मार्जिनल रेटने टॅक्स बसत असतो. त्यामुळे कोणतंही पेन्शन प्रोडक्ट निवडताना त्याची टॅक्स एफिशियन्सी हे बघणं फार गरजेचं पडतं. बरोबर. मग यामध्ये एक करबचत हा काय एकमेव आपल्या पेन्शनसाठीचा मुद्दा असू शकत नाही, इतरही बरेच त्यामागे गोष्टी आहेत. पण जर मुख्य यामध्ये बघायचं झालं की आपण फंड निवडताना सरकारी योजना खरोखर चांगल्या असतात की या प्रायव्हेट योजना पण तितक्याच आपल्याला चांगला परतावा देऊ शकतात? मग आत्तापर्यंतचा इतिहास या सगळ्या स्कीम्सचा काय सांगतो? साधारणपणे आपल्याकडे सुरुवात ही सरकारी योजनांनीच झालेली आहे आणि मुळात म्हणजे आपण सरकारी योजनांकडे एक हमीच्या दृष्टिकोनातून पाहतो की इथे घातलेला पैसा अतिशय सेफ आहे. आणि आतापर्यंतचा आपला अनुभव असा आहे की जितकं म्हणजे गावगावसारख्या जे लांबवरच्या ठिकाणी सुद्धा सरकारी योजनेवर भरपूर विश्वास दाखवला जातो. परंतु जसजसं आपलं फायनान्शियल सेक्टर डेव्हलप होत चाललं आहे तसतसे इतर प्रोडक्ट्सही जे आलेले आहेत, प्रायव्हेट कंपन्यांनी सुद्धा जे आणलेले आहेत, त्यात नामवंत प्रायव्हेट कंपन्यांनी सुरू केलेले योजनासुद्धा तेवढ्याच चांगल्या आहेत. त्यांच्यावर सुद्धा जरी ओनरशिप प्रायव्हेट असली तरी गव्हर्नमेंटचे रेग्युलेशन्सनुसारच त्यांना काम करावं लागत असल्यामुळे या योजनांकडे सरकारचं लक्ष आहे. त्यामुळे आपण माहिती जर व्यवस्थित काढली तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने पेन्शन स्कीम्समध्ये गुंतवता येऊ शकतात पैसे, डोक्याला ताप न घेता.
बरोबर आणि दुसरं कारण एक सरकार आत्ता मोदी सरकारने बऱ्याच पेन्शनच्या योजना आणलेल्या आहेत म्हणजे जसा त्यांनी विमा योजना आणल्या तशाच एक अनऑर्गनाइज सेक्टरसाठी आणली आहे आणि दुसरी एक महत्त्वाची फ्लॅगशिप या सरकारची योजना आहे ती NPS आहे ज्याला त्यांनी अतिरिक्त सूट देऊ केली आहे तर या योजनांबद्दल सविस्तर काय सांगाल गव्हर्नमेंटने जे नॅशनल पेन्शन स्कीम ही योजना सुरू केली आहे ती सुरुवातीला अनऑर्गनाइज सेक्टरला पेन्शनची सोय करून देण्याकरता केलेली आहे आणि आता पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेसला सुद्धा त्यांच्या अंडर कव्हर करण्यात आलेलं आहे तर ही योजना म्हणजे एक प्रकारचा म्युच्युअल फंड आहे जे पेन्शन हाऊसेस चालवतात आतापर्यंत सरकारने 7 पेन्शन हाऊसेसला रिकमेंडेशन सिलेक्ट केलेलं आहे ह्या योजना राबवण्यासाठी आणि याच्यामध्ये आपण कॉन्ट्रीब्युशन जे करतो ते 2 लेवलवर करतो टियर 1 आणि टियर 2 आपली इन्व्हेस्टमेंट ही इक्विटी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आणि कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये होते आणि लो कॉस्ट म्युच्युअल फंडचे फायदे इथे आपल्याला मिळतात शिवाय कॅपिटल सेफ्टी हा जास्त महत्त्वाचा भाग असल्यामुळे इथे आपण 50%च्या वर इक्विटीचं ॲलोकेशन ठेवू शकत नाही इथे लक्षात घेण्याजोगी एक गोष्ट ही आहे की टियर 1 हे जे अकाउंट आहे जे कंपल्सरी अकाउंट आहे या अकाउंटमध्ये वयाच्या 60 वर्षापर्यंत विथड्रॉल करता येत नाहीत त्यामुळे कम्प्लिटली इनलिक्विड अशी ही इन्व्हेस्टमेंट असते वयाच्या 60 वर्षापर्यंत टियर 2 जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यात तुम्ही म्हणजे नॉर्मल म्युच्युअल फंडासारखे ट्रान्झॅक्शन करू शकता परंतु याच्यामध्ये टॅक्सचं कोणतंही बेनिफिट मिळत नाही पण एक लॉंग टर्म जर आपल्याला स्वतःची रिटायरमेंट कॉर्पस क्रिएट करायची आहे तर ही योजना चांगली आहे आणि शिवाय जे 30% टॅक्स ब्रॅकेटमध्ये आहेत त्यांच्यासाठी अतिरिक्त 50,000चे डिडक्शन हे याच्यातून होणारी एक 15,000 ते 16,000ची सेविंग थोडीशी जास्त फायद्याची ठरते बरोबर पुढचा एक फोन कॉल घेऊया रवींद्र इंगोले यांनी यवतमाळमधनं फोन केलाय आपल्याला रवींद्रजी तुमचं स्वागत आहे कार्यक्रमात तुमचा प्रश्न विचारू शकता नमस्कार मॅडम मी इंगोले बोलून राहिलो यवतमाळवरून हो हो तर माझं वय आता 49 वर्षाचं आहे मी सध्या शेती करतो शेती आणि थोडंफार माझं ठेकेदारी आहे तर मी समजा पेन्शन प्लॅन मध्ये कोणता पेन्शन प्लॅन माझ्यासाठी चांगला राहील हे विचारायचं होतं बरं तुम्ही शेती करता त्याच्यामुळे तुमची जी इन्कम आहे ती नियमित नसावी असा माझा अंदाज आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा पेन्शन प्लॅन निवडाल तेव्हा त्याच्यातलं कॉन्ट्रीब्युशन हे किती डेफिनिट पिरियडचं आहे म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या वेळेला किती पैसे कॉन्ट्रीब्यूट करावे लागतील हे बघणं जास्त गरजेचं आहे तुमची इन्कम जशी येत राहील त्यानुसार तुम्ही तुमचे कॉन्ट्रीब्युशन्स ठरवलेत तर उत्तम होईल आणि पेन्शनच्या योजनांमध्ये तुम्हाला एक लक्षात घ्यावं लागेल की NPS सारखी योजना जर आज तुम्ही सुरू करता तर तिथे मग तुम्हाला 11 वर्ष जे कॉन्ट्रीब्युशन्स तुम्ही कराल त्याला तुम्हाला हात लावता येणार नाही एका बाजूने जरी हे चांगलं वाटलं की कंपल्सरी आपल्यासाठी रिटायरमेंट कॉर्पस तयार होते तरी मग आपल्याला अडीअडचणीला लागणारा पैसा हा आधी बाजूला वेगळा काढून ठेवावा लागेल आणि इतर ज्या पेन्शन फंड योजना आहेत मग त्या म्युच्युअल फंडाच्या असोत किंवा इन्शुरन्स कंपन्यांच्या असोत याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या इन्कमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कोणती सवलत कशी मिळते दोन्हीमध्ये म्हणजे म्युच्युअल फंड किंवा इन्शुरन्समध्ये हे तुम्ही वर्कआउट करून सल्लागाराच्या मदतीने केलं तर जास्त बरं पडेल हे करताना तुमच्या ओव्हरऑल राहण्याची जी एक हे आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ज्याला आपण म्हणतो आणि तुमचे इतर आर्थिक जबाबदाऱ्या कशा आहेत त्यानुसार तुम्ही ह्या इन्व्हेस्टमेंट्सकडे वळावं खरं रवींद्रजी तुम्ही 49 वर्षाचे आहात म्हणजे तुम्ही नक्कीच सुरू करू शकता पेन्शन फंडमध्ये गुंतवणूक पण त्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या म्हणजे तुमचे जे मिळकतीचे स्रोत आहेत त्यानुसार ते तुम्हाला एक चांगली योजना यातनं नक्की सुचवू शकतील पण यातला एक आणखी जो मुद्दा आहे तृप्ती मॅडम तो असा आहे की निवृत्तीनंतर मिळणारं आपलं हे उत्पन्न आहे पण दुर्दैवानं म्हणजे आपल्याला माणसाच्या जीवनाचा कुठे ना कुठेतरी अंत होणार असतो तोपर्यंत आपल्याला ही पैसे ती रक्कम आहे ती आपल्याला मिळणार असते त्याच्या पुढे जाऊन जे मी पैसे जन्मभर साठवलेले आहेत त्याचं काय इथे काही नामांकनाची किंवा अशी काही सोय आहे का नॉमिनेशन नक्की आणि हे खूप महत्त्वाचं आहे की आपण ज्या काही इन्व्हेस्टमेंट्स करतो याच्यामध्ये नॉमिनेशन हे फार महत्त्वाचं आहे नॉमिनी हा वारसदार नसतो तर नॉमिनी हा तुमच्या पश्चात तुमचा पैसा सांभाळणारा ज्याला आपण एक ट्रस्टीचं काम देतो ती व्यक्ती असते या व्यक्तीला तुमचा पैसा हाताळायला मिळतो परंतु वापरायला मिळत नाही आणि मुख्य म्हणजे विल करणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण तुमच्या पश्चात तुमचा पैसा कसा वापरला जावा कोणासाठी वापरला
मोजावा हे तुम्ही ठरवून जेव्हा लिहून देता तेव्हा पुढच्यांना हे सोयीचं पडतं की हा पैसा कोणाला किती कसा कधी द्यायचा आहे. वाद तंटे थोडे कमी होतात त्याच्यामुळे, पण नाण्याच्या दुसरी बाजूसुद्धा असते. त्याच्यामुळे विल बनवताना सुद्धा काय काळजी घ्यायची हे तुम्ही तुमच्या घरच्या वकिलाला विचारून आणि समजून त्याप्रमाणे जर विल केलं तर ते फायद्याचं ठरेल. नॉमिनेशनची सोय आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. बरोबर. आणि आता पुढचा एक प्रश्न असा राहतो की मला एखाद्या घरातल्या कुटुंबातल्या दुसऱ्या व्यक्तीसाठी पेन्शन योजना सुरू करता येते का? मग कोणाहीसाठी असेल, माझ्यावर डिपेंडंट असलेले असे लोक जे आर्थिकदृष्ट्या तेवढे सक्षम नाही आहेत योजना सुरू करण्यासाठी, मला माझ्या पत्नीसाठी करायची असेल XYZ व्यक्तीला, तर ते शक्य आहे का? हो, तुम्ही पेन्शन योजना तुमच्यावर डिपेंडंट असलेल्या व्यक्तीसाठी सुद्धा तयार करू शकता. जर तुम्ही स्वतः इन्व्हेस्टमेंट करत असाल तर म्युच्युअल फंड हा खूप सुंदर पर्याय आहे. तुम्ही तुमच्या मिसेसच्या किंवा मेजर झालेल्या मुलांच्या नावाने केलं तर ते जास्त बरं पडतं. आणि घरात जर कुणी अपंग व्यक्ती आहे, हँडिकॅप्ड पर्सन आहे, तर अशांसाठी तुम्ही इन्शुरन्स कंपन्यांच्या पेन्शन योजनासुद्धा घेऊ शकता. घेताना तुम्हाला लक्षात हे घ्यावं लागेल की तुमच्या पश्चात ते पैसे व्यवस्थितरित्या तुमच्या कुटुंबाला पुरले पाहिजेत आणि त्यानुसार तुम्हाला प्रीमियमची सोय आताच करावी लागेल. बरोबर. आपला खरं तर वेळ संपत चालली आहे, पण शेवटचा एक फोन कॉल घेऊया, कारण शेखर गोडबोले पुण्याहून आपल्यासाठी थांबलेले आहेत. शेखरजी, तुमचा प्रश्न विचारू शकता. नमस्कार, मी शेखर गोडबोले बोलतोय पुण्यावरून. माझं वय 54 आहे. गेले 2 वर्ष मी NPS सबस्क्राईब केलेलं आहे. दोन्ही वर्षी मी 50,000 हजार भरलेले आहेत, Tier 1 आणि Tier 2 मध्ये. आणि या वर्षी मी टोटल 50,000 Tier 1 मध्येच भरलेत. नंतर मला एक SMS आला की तुम्ही Tier 2 मध्ये काहीच भरले नाहीये, तर आपण 50,000च्या वरती Tier 2 मध्ये अजून काही भरू शकतो का? आणि त्यात कुठल्या याच्यात भरणं जास्ती बेनिफिशियल राहील? Tier 1 मध्ये जास्ती भरणं का Tier 2 मध्ये जास्ती भरणं? ते थोडं मला कन्फ्युजन आहे. नक्की. दोन्ही टियर्समध्ये तुम्हाला मिनिमम कॉन्ट्रीब्युशन वर्षाला द्यावं लागतंय. मध्यंतरी ऑगस्टमध्ये गव्हर्नमेंटने थोडंसं रिलॅक्सेशन आपल्याला दिलं होतं की जिथे आपल्याला फक्त इयर एंड व्हॅल्यू ठेवावी लागते. परंतु एक सजग आणि रेग्युलर इन्व्हेस्टर ज्याला एक शिस्त आहे इन्व्हेस्टमेंटची, त्याला मी सजेस्ट करते की तुम्ही दर वर्षाला तुमच्या NPS अकाउंटमध्ये कॉन्ट्रीब्यूट करा. फायद्याच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर Tier 1 ह्या अकाउंटमध्ये तुम्ही 60व्या वर्षाच्या आत काही करू शकत नाही. तिथे फक्त कॉन्ट्रीब्युशन आणि ग्रोथ ह्या 2च गोष्टी राहतात. पण लिक्विडिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने Tier 2 मधली इन्व्हेस्टमेंट चांगली ठरते. तर जेव्हा जेव्हा तुम्हाला पैसे जमतील Tier 2 मध्ये ठेवायला, तेव्हा तुम्ही ठेवा. गरजेला ते तुम्हाला पैसे काढताही येतात. तुमचं अकाउंट चालू ठेवण्यासाठी तुम्हाला दरवर्षी कॉन्ट्रीब्यूट करणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. तर मला वाटतं बऱ्याचशा प्रश्नांना आज आपण उत्तर देण्याचा प्रयत्न केला. ईमेलवर सुद्धा काही प्रश्न आमच्याकडे येत असतात जे मी तुम्हाला विचारले. खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही आमच्यासाठी वेळ दिलात आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत यासाठी. आज वेळ झाली या कार्यक्रमात इथेच थांबण्याची, पण तुमचे प्रश्न थांबवू नका. तुम्हाला ईमेल ID माहिती आहे, भाषापैशाची @jaymaharashtranews.tv या आमच्या ईमेल ID वर तुमचे प्रश्न येत राहू देत. आणि उत्तरांसाठी पुढच्या शनिवारी 3:30 वाजता पाहायला विसरू नका भाषापैशाची. आज इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.